बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय आणि 8 जिल्ह्यांमधील 121 मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे। मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासह दिग्गज नेते मैदानामध्ये आहेत, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा सुद्धा मैदानामध्ये आहेत। बिहारचे मतदार कोणाला कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मतदानाची कशी लगबग पाहायला मिळते? एकूणच बिहारमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे, सध्याचं वातावरण आणि परिस्थिती? अगदी उत्साहाचं वातावरण आहे आणि लालू प्रसाद यादव असो, गिरिराज सिंग असो यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलेलं आहे। खरं तर आता जी निवडणूक होत आहे ती पहिल्या टप्प्यासाठी होत आहे। 121 जागा आहेत आणि त्यामध्ये सम्राट चौधरीपासून तेजस्वी यादव या सगळ्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे, सील होणार आहे। त्यामुळं आजच्या या निवडणुकीकडे विशेष लक्ष असणार आहे। विशेष बाब ही आहे की या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदाचे चेहरा म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे। दुसरीकडे नितीश कुमार हे 20 वर्षापासून बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही निवडणूक अटीतटीची असेल। त्याचबरोबर त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची ही निवडणूक असणार आहे। तेजस्वी यादव एक गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाला मोठं यश मिळवलं होतं, 70हून अधिक जागा त्यांनी मिळवल्या होत्या, मात्र जी फिगर होती त्या फिगरपर्यंत ते पोहोचू शकले नव्हते, मॅजिक फिगरपर्यंत पोहोचू शकले नव्हते आणि एकदा ते उपमुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेतही आले होते। हा सगळा इतिहास समोर असताना सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर मुकेश सहानी यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर इंडिया आघाडीने दिल्यामुळं नितीश कुमार यांच्यासाठी एक मोठी धक्कादायक बाब असू शकते, कारण इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसचे नेते म्हणून नितीश कुमार यांना ओळखलं जातं। बाकी सगळ्या जातीची जी मतं असतात ते इंटॅक्ट असतात। खरं तर आपण सध्या असं म्हटलं जातं की बिहार ही लोकशाहीची जननी आहे, मात्र त्याच लोकशाहीच्या जननीमध्ये जातीच्या पलीकडे जाऊन मतदान होत नाही। मुस्लिम आणि यादव हा समाज लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला मतदान करतो। इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसचा समाज हा नितीश कुमारच्या पाठीमागे उभा राहतो। राजपूत आणि सवर्ण समाज हा भाजपच्या पाठीमागे उभा राहतो। पासवान वगळता इतर समाज जो आहे तो डाव्या आणि काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहताना पाहायला मिळालेला आहे। यावेळेस फक्त एकच ट्विस्ट यामध्ये आहे, तो म्हणजे बिहारचे मतदार नेमकं या संदर्भात कोणाला कौल देतात याकडे लक्ष असेल। ताजे अपडेट घेत राहू। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आप सभी लोगों से अपील है कि आज मतदान करें और आप सब लोगों से अपील है कि जहां भी हमारे महागठबंधन के प्रत्याशी लड़ रहे हैं उनको भारी बहुमत से भारी मतदान करके आप लोग विजय बनाने का काम करें और इस खटारा सरकार को बदलने का काम करें। नया बिहार हम लोगों को बनाने का काम करना है, विकसित बिहार बनाना है, बिहार को नंबर 1 बनाना है।